3 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला झुंड चित्रपट. याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याची नागपुरात हत्या करण्यात आली आहे. या चित्रपटात प्रियांशूची महत्त्वाची भूमिका होती. वैयक्तिक वैमनस्यातून आरोपीने प्रियांशूचा गळा वायरीने चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचे वृत्त आहे. नागपूरच्या जरीपटाका पोलीस स्टेशन परिसरातील नारा परिसरात ही घटना घडली आहे. प्रियांशू क्षत्रिय खुरा गुन्हेगार होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 1:30च्या सुमारास प्रियांशू क्षत्रिय जखमी अवस्थेत आणि वायरीने बांधलेला आढळला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जरीपटाका पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाबू छेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांशूवर यापूर्वीही देखील गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याची बहीण शिल्पा छेत्री याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि ध्रुव शाहू नावाच्या आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हत्येमागे वैयक्तिक वैमनस्य हे कारण होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि एका आरोपीला देखील अटक केलेली आहे. प्रियांशू, ज्याला बाबू क्षत्रिय म्हणून ओळखले जाते, त्याने झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले होते. हा चित्रपट देखील खूप खास होता, कारण त्यात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांबद्दल आणि त्याच्या गुन्हेगाराशी ओळख करून देण्याबद्दल बोलले जाते. चित्रपटाची कथा निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल होती. एके दिवशी तो झोपडपट्टीमध्ये जातो आणि मुलांना फुटबॉल खेळण्यास प्रेरित करतो. यासाठी सुरुवातीला त्याला त्याच्या खिशातून ₹500 द्यावे लागतात. पण यानंतर कथा पुढे सरकते आणि या झोपडपट्टीतील मुलांचे जीवनच बदलू जाते. हळूहळू गुन्हेगारीच्या जगात बुडलेली ही मुले फुटबॉलवर प्रेम करू लागतात. प्रियांशूने तर यामध्ये दमदार भूमिका केली होती. या चित्रपटात प्रियांशूने उल्लेखनीय भूमिका साकारली. बाबूच्या भूमिकेत तो खूपच प्रभावी होता आणि त्याने त्याच्यामागे संवाद कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तथापि प्रियांशूचे खरे आयुष्य नागपूरच्या रस्त्यावर घडले, जिथे तो द्वेषाचा बळी ठरला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि लवकरच सत्य समोर येईल.